नमस्कार मित्रांनो, पॉप ॲक्टच्या या वॉकिंग टॉकिंग एपिसोडमध्ये मी स्वामिनी तुमचं स्वागत करते. आज मी आली आहे दादाश्री नर्सरी बाणेगाव इथे एका महत्त्वाच्या गोड व्यक्तिमत्वाशी तुमची ओळख करून द्यायला. तो त्याच्या मालकाचा खूप प्रिय आहे, मनमौजी आहे आणि खूप लाडका आहे. चला तुमची भेट करून देते सोलापूरच्या शंभूशी. मित्रांनो, आपल्याबरोबर आहेत लखन फसकेजी, ज्यांची दादाश्री नर्सरी आहे. ते ओनर आहेत आणि ह्या आहे त्यांचा डॅशिंग शंभू, जो की एक डॉबरमन जातीचा कुत्रा आहे. कसे आहात लखनजी? मस्त मजेत. तुम्ही? शंभूला बघून तर एकदम म्हणजे आपण म्हणू खुश, तब्येत खुश झाली आहे की नाही. सुंदर आमचा शंभू. आणि हा एक वेल ट्रेन डॉग आहे, त्यामुळे तुम्ही बघाल मी त्याला ओळखत नाही, बट इवन दो मी त्याला हात लावते, नथिंग इज हॅपनिंग. हा तुम्हाला डॉग्सची आवड कधीपासून आहे? मला डॉगची आवड तशी लहानपणापासूनच आहे, पण मी 2017 मध्ये पहिला डॉग आणला होता. डॉबरमॅन फिमेल आणली होती. त्याच्यानंतर हळूहळू आवड निर्माण झाली. मग शोच्या दृष्टिकोनातून हा डॉग घेतला. म्हणजे डॉबरमन्स हा तुमचा फेवरेट ब्रीड आहे? डॉबरमॅन हा फेवरेट ब्रीड. शंभूमध्ये काय वैशिष्ट्य आहे? शंभू म्हणजे शंभू एवढा तुमचा लाडका काय? शंभू सगळं म्हणजे पहिल्यापासून ऐकतो. पहिली तर गोष्ट, त्याला सगळे फिलिंग्स आहेत. म्हणजे जसं त्याला सांगाल तसं ऐकतो आणि प्रोड्यूस ह्याचं चांगलं आहे. आणि म्हणजे सगळ्या ह्याच्या सवयी सगळ्या चांगल्या आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट ऐकतो. शंभूच्या पिल्लांमध्ये पण शंभूसारखाच स्वभाव असतो? 100% तोच येणार. त्याच्यामुळे ते शंभूचं नाव सध्या चांगलं ट्रेंडिंगला आहे. म्हणजे बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा याचे पिल्ले गेलेत. आता जस्ट ओडिसाला एक पिल्लू दिलं आपण. हो. आणि सगळे विथ पेपर काढतोय. शंभूपेक्षा चांगले पिल्ले ह्याचे प्रोड्यूस होत आहेत. बेस्ट. शंभू हा KCI रजिस्टर्ड आहे? हो, KCI रजिस्टर्ड आहे. काय एज आहे आपल्या शंभूचं? आता 3 वर्ष झालेत कंप्लीट. 3 वर्ष 3 मंथ झालेत. 3 वर्ष 3 महिने. याचं साधारण एक्सरसाइज वगैरेची कसं करता तुम्ही? तसा तुमच्याकडे शेती खूप आहे, मला वाटतं की फिरून भयंकर एक्सरसाइज होत असणार आहे, त्यामुळे शंभूची तब्येत एवढी सुरेख दिसते. पण तरी तुम्ही काही असं स्पेसिफिकली शो सीझन मध्ये वगैरे किंवा काही असं दररोजचं तुम्ही एक्सरसाइज घेत असाल? नाही, शो सीझनला फक्त ट्रेनिंग देतोय मी. म्हणजे मुवमेंट वगैरे, स्टॅक कसा लावायचा, तर एक 15 दिवस आधी किंवा 8 दिवस आधी ट्रेनिंग घेतली तर तो सगळं समजून जातो. तसं तर रोज ह्याला सकाळी मी 1-2 तास पळायला सोडतो. म्हणजे माझे जे जनावर आहेत त्यांच्यासोबत एकदम फ्रेंडली राहतो. ते जेव्हा मी रिकामी सोडतो त्यांच्यासोबत हा रिकामा असतो. म्हणजे 2 ते 2.5 तास कंटिन्यू रोज रिकामा फिरतोय. त्याच्यामुळे त्याचं रोज 3 ते 4 किलोमीटर तर रनिंग होती सकाळ संध्याकाळ मिळून. बरं, म्हणजे गुरांबरोबर वगैरे असतो? हो, एकदम फ्रेंडली आहे. म्हणजे कधी असं, आता डॉबरमन्स आपण म्हणतो वर्किंग ह्याचे आहेत, वर्किंग लाईन्स म्हणतो आपण यांना, कधी असं अटॅक वगैरे करण्याचं कधीच झालं किंवा इतर कुणाचे आजूबाजूचे नाही, फक्त राखण करतो? हा, फक्त राखण करतो. दुसरे डॉग आले तर थोडा रॅश होतो, नाहीतर कुठल्याही प्राण्यांना कधी इजा नाही. शेळ्या नाही, कोंबड्या नाही किंवा प्राणी कुठलाही, गाय म्हैस कुणालाच नाही. याचं साधारण ट्रेनिंग तुम्ही कधी दिली होती? याची ट्रेनिंग कधीपासून सुरुवात केली तुम्ही? ह्याची ट्रेनिंग मी 8 महिन्याचा किंवा 7 महिन्याचा असताना तवापासून चालू केली होती. म्हणजे तेव्हा मला कळलं की हा शोला उतरवायचा पपीमध्ये. मग तेव्हापासून याची ट्रेनिंग चालू केली. अच्छा. तुम्हाला आवडणारा असा कोणता तुमच्या लक्षात असलेला शो ज्याच्यामध्ये शंभूने खूप सुंदर परफॉर्म केलंय? गडिंग्लजला गेलो होतो ह्याला पपीमध्ये घेऊन. तिथं पपी क्लास झाला. अच्छा. हा, पपीमध्ये क्लास विन झालेला होता. त्याच्यानंतर सोलापूरचे शो खेळलाय, इचलकरंजीचा शो खेळलाय मी जास्त. कारण शोला फिरवत नाही, कारण माझं बाकीचं व्याप असल्यामुळं मला शोला नेता येत नाही. जवळचे फक्त शो करतोय. नाही, तसा मी पण शंभूला बघितलाय गडिंग्लज मध्ये वगैरे. छान, पपीच्या वेळेला छान परफॉर्म केला होता त्यांनी. आणि मुळात ह्याचं जे असं टेम्परमेंट आहे की माणसांबरोबर तो बिलकुल मालक असताना अग्रेसिव्ह वगैरे होत नाही, तर हे कसं तुम्ही अचीव्ह केलं? ह्याला सोशलाइज कसं केलं तुम्ही? ह्याला लहानपणापासून सवयच तशी लावली. कारण इथं नर्सरी असल्यामुळे भरपूर लोक येतात. फक्त जर मी असेल तेव्हाच तो शांत बसतोय. बाकीचा असेल तर आम्हाला अलर्ट करतो की कोणतर नवीन आले, गाडी आली किंवा नवीन जनावर जरी बाहेरचं आलं तर लगेच अलर्ट होतो. त्याला बाहेरच्यांच्या घंटीच्या आवाजाने कळते की आपल्यातलं जनावर नाही.
ते बरोबर भुकायला चालू करतो. म्हणजे ह्याच्या भुकण्यावरून आम्ही कुठेही असेल तर कळते की नवीन कोणतर आलंय. शंभूची भाषा म्हणजे शंभूनी तुम्हाला त्याची भाषा शिकवली. म्हणजे तुम्ही शंभूला शिकवली, शंभूने तुम्हाला शिकवली. माणूस आलं तर ह्याचं वेगळं ओरड भुकणं असतंय, जनावर आलं तर वेगळं असतंय. म्हणजे ते वेगवेगळं भुकतो किंवा बाहेरचा डॉग जरी आला तर वेगळं भुकतो. त्याच्यावरून समजते की कोण आलंय नेमकं. आणि असं कधी मेटिंगच्या पिरियडमध्ये वगैरे कधी फिमेल थोडीशी आपण म्हणू की अनइझी असते, तर कधी हा सांभाळून घेतो का? हो 100%. असाच शांत असतो? हा, कधी असं मीटिंग चालू जरी असताना जरी ह्याला आत जा म्हणलं तर ह्यानी मनाने आत जाऊन उभारणार. म्हणजे एकदम आज्ञाधारक आहे. हा. शंभू आपला लॅटिन अमेरिकन आहे, युरोपियन आहे? हा लॅटिन अमेरिकन मध्ये येतोय. अच्छा. म्हणजे ह्याची ब्लड लाईन बद्दल जरा सांगा. हा गुरुचा पोरगा आहे. बर. इंडिया चॅम्पियन गुरु त्याचा सन आहे. आणि ह्याची जी मदर आहे ते कोल्हापूरचे इंद्रजित जाधव यांच्या लाईनची होती. अच्छा. ते परांड्यामध्ये मयूर सुरवस यांनी घेतली होती. त्यांच्याकडून पिल्लू आपण घेतलेलं आहे. अच्छा. तुम्ही स्वतः सिलेक्ट करायला गेला होता? हो, मी स्वतः सिलेक्ट करून चॉईस पप्पी आणली. काय असं आवडलं तुम्हाला शंभू मध्ये बघितलं? डार्कनेस होता त्यावेळेस. ओके. डार्क भरपूर होता हा मेल. आणि डार्क असो, ह्याची बोन साईज चांगली होती. हेड साईज मोठा होता थोडा सगळ्या पिल्ल्यांपेक्षा. ते बघून घेतलं होतं. शंभू लहानपणी काही खोड्या करायचा? नाही अजिबात नाही. लहानपणापासून एवढा एकदम ट्रेन, लहानपणापासून गुणी मुलगा. हा, गुणी बस खाली. याचे मुलं पण असेच असतात का, थोडे नटखट असतात? नाही असेच निघणार मुलं. असं कुठला अग्रेसिव्ह आजपर्यंत तर नाही आलं. कारण आता 1 वर्षाचे झालेत, 1 वर्षाच्या पुढे पण गेले त्याचे. सगळीकडे सगळा रिझल्ट चांगला आहे. आणि ह्याच्यापेक्षा हाईट आणि तब्येत सगळ्यांची चांगली, जास्तच आहे. तुम्ही याचे पप्पीज रिटेन केलेत? हो केलेत, पण मी जवळ इथं बाळ्यामध्ये एकाला दिलेत. 2 फिमेल पिल्ले आहेत रिटर्न केलेले. शो प्रॉस्पेक्टने रिटर्न केले? हा शोलाच. आता उतरतील ते 10, 12, 11 महिन्याचे आहेत ते 2. अच्छा. म्हणजे तुमचं फ्युचर आहे शोचा रिलेटेड टू ही ब्लड लाईन? हो, ब्लड लाईन माझं लाईन डेव्हलप करायची. शंभूचा आवडता खाद्य कोणता? शंभूचा तसा आवडता डाएट आहे तो होम फूड आहे. होम फूड मी दररोज एक टाइम चिकन राईस देतोय. ओके. एक टाइम दही आणि राईस असते. आणि त्यात थोडं फूड घालतोय. ते फूड ते आता आपलं आलेलं आहे तेच घालतोय. बवारो ते चालू आहे. जर्मन फूड? हा, जर्मन फूड आहे ते आता चालू आहे. तरी साधारण एक 7-8 महिने झाले असतील ते फूड मी चालू करून. तेव्हापासून रिझल्ट शाईन वगैरे चांगली आहे. आणि खातोय पण चांगला. अच्छा. म्हणजे माझ्या होम फूड मध्ये ते मी मिक्स करून देते. अच्छा. तसं म्हणजे तो त्याला होम फूडची पहिल्यापासून सवय? होम फूडच जास्त. होम फूड म्हणजे 70% होम फूड असते, 30% फूड असते, डॉग फूड. आपल्या शंभूला कुठले सप्लिमेंट्स वगैरे चालू आहेत का? सप्लिमेंट म्हणजे कॅल्शियम साठी कॅल्शियम आहे. कॅल्शियम बोन वगैरे टाकतोय. पुन्हा गटवेल असतं जेवणामध्ये. त्याच्यानंतर मल्टीव्हिटॅमिनचे टॅबलेट असते. आणि वर्षातून एकदा वॅक्सिन होतं. आणि 6 महिन्यातून एकदा अँटीरेबीज होतं. पण डागची आवड आहे लहानपणापासून. पण लखन दादांमुळे आहे का? दोघांना सेम आवड आहे? त्याचं बघून मग मला पण आवड निर्माण झाली. तुम्ही ट्रेनिंग घेता शंभूची? मी जास्त नाही, पण मी तुम्हाला स्टॅक वगैरे लावताना पाहिलं आता. हो, माझी पण म्हणजे याला सवय आहे. अच्छा. मी इथं आल्यानंतर म्हणजे मला पण आवड असल्यामुळे मी पण त्याचं बघून घेतो. अच्छा. शंभू बरोबर तुमचं इंटरॅक्शन कसं आहे? त्याच्या इतकं नाही माझं, पण तो माझं पण ऐकतो, बऱ्यापैकी ऐकतो तो माझं. जसं आता आपण म्हणलो शंभू आज्ञाधारक आहे, म्हणजे तो असं फक्त ओनरच्या प्रती असं नाही, त्यांच्या फॅमिली मेंबर्सच्या पण ऐकतो, बऱ्याच जणांचा ऐकतो घरातल्या. आजीचा पण लाडका आहे? आजींचा पण खूप लाडका आहे. कसं काय? शक्यतो म्हणजे जे आपल्या मागच्या पिढ्यात त्यांना शक्यतो आवडत नाही कधी डॉग्स वगैरे, आजीचा कसं काय हा लाडका आहे? आजींना कसं, आमच्या आधीपासून आजींना पण प्राण्यांची खूप आवड आहे. आमच्या इथे डॉग सोडून इतर प्राणी पण आहेत, त्याच्यामुळे आजींना पण याची पण आवड आहे. आजी काय रोज खायला वगैरे द्यायला वगैरे येतात. पुन्हा बाकीची जी काळजी, स्वच्छता आहे ते आधी मध्ये जर भैया नसेल तर ते करतात. पुन्हा त्याचं भात शिजवणं, म्हणजे आजी बरोबर खूप अटॅचमेंट असणार आहे? खूप अटॅचमेंट आहे. तुमचा शंभू बरोबर ओव्हरऑल अनुभव कसा आहे? माझा अनुभव सांगायला गेलं तर तो आज्ञाधारक आहे खूप. तो जर बाहेर त्याला फिरायला जर सोडलं सकाळ संध्याकाळी, तो कुठे पण असू द्या, त्याला जर आत जा म्हणून आवाज दिला तर तो कोठून पण आत जाऊन थांबतो. म्हणजे असं मी सहसा बघितलं नाहीये कधी, म्हणून मला पण आश्चर्य वाटलं. कारण लखनदादांनी आत जा म्हटलं की तो लगेच आत गेला, लगेच आत जातो. कुठून पण काय पण करत असू द्या, लगेच आत जाणार आवाज दिल्यानंतर.
अच्छा, असं पेरिमीटर वगैरे फिरतो का हा? हा म्हणजे जातो. तुमचं 18 एकर शेत आहे, हा. म्हणजे पूर्ण फिरतो? फिरून येतो. याची साधारण फिरायची वेळ काय? फिरायची हा सकाळी सोडतो आम्ही याला, ज्यावेळेस जनावरे चरायला बांधायला जातो त्यावेळेस याला सोडतो, संध्याकाळी पण सोडतो. म्हणजे तुमचे जनावर पण याच्याशी आता हे झालेले असतील, Attach ओळख झाले. झालेले हो, आहेत हो, आणि हो. अटॅच पण झालेले असतील. तर मंडळी, आमचा सोलापूरचा शंभू तुम्हाला आवडला का? नक्की आमच्या या एपिसोडला लाईक करायचं आणि कमेंट करा. जर तुम्हाला आमच्या शंभूला भेटायचं असेल, लखनदादांचा नंबर हवा असेल, तर मी एंड क्रेडिट्समध्ये त्यांचं नाव आणि नंबर टाकणारच आहे. प्लस त्यांची खूप सुंदर केशर आंब्यांची नर्सरी आहे, तर त्यांना तुम्ही नक्की संपर्क करा जर असं काही रिक्वायरमेंट असेल तर. सी यू इन नेक्स्ट एपिसोड.